धाराशिवच्या राजकीय आखाड्यातून एक सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। शहापूर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार कचरू सकट यांच्या विरोधात मल्हार पाटील यांनी दिलेला धगधगता इशारा आता प्रत्यक्षात उतरला असून प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। शेळ्या चोरायच्या, मोटरी चोरायच्या, ही निवडणूक होऊ दे, या व्यक्तीचा 24 तासांमध्ये बरोबर बंदोबस्त मल्हार पाटील लावणार। निवडणुकीच्या रणधुमाळीत मल्हार पाटील कडाडले होते की निवडणूक होऊ द्या, 24 तासात हद्दपार करतो। कचरू सकट यांच्यावर पाकिटमार आणि चोरटा अशी जहरी टीका करत पाटलांनी त्यांचा हिशोब चुकता करण्याचा इशारा भर सभेत दिला होता। मल्हार पाटील आपल्या भाषणात नेमकं काय म्हणाले होते ते ऐका। शेळ्या चोरायच्या, मोटरी चोरायच्या, ही निवडणूक होऊ दे, या व्यक्तीचा 24 तासांमध्ये बरोबर बंदोबस्त मल्हार पाटील लावणार। समोरच्या उमेदवारांबद्दल मला काही टीका जास्त करायची नाहीये, पण मला जे DYSPनं रिपोर्ट दिलेला आहे की समोरचा उमेदवार हा निव्वळ पाकिटमार आहे, बरोबर आहे का? शेळ्या चोरायच्या, शेतात काहीतरी हे काय मोटरी चोरायच्या, ही निवडणूक होऊ दे, या व्यक्तीचा 24 तासांमध्ये बरोबर बंदोबस्त मल्हार पाटील लावणार। आपल्या चोऱ्या माऱ्या लुटमार हे राणादादा ज्या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात, असल्या चोरट्यांना इथं कुठं स्थान नसतो, हे पण मायबाप जनतेनं 100% दाखवून द्यावं। 24 तासात बंदोबस्त लावणार असल्या चोरट्यांना तालुक्यात स्थान नाही आणि आज अखेर प्रशासनाने कचरू सकट यांच्यावर हद्दपारीची कारवाई केली आहे। मल्हार पाटलांच्या या आक्रमक भूमिकेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून ज्यांनी नाद केला त्यांचा मल्हार पाटलांनी कार्यक्रमच केला अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे। NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव।